नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। वादग्रस्त वक्तव्ये आणि रमी प्रेमामुळे अडचणीत आलेल्या माणिकराव कोकाटेंना वाचवण्यासाठी अजित पवारांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले असावेत असे चित्र आता समोर आले। कोकाटेंना नारळ द्या अशीच आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे केली होती। एकीकडे मुख्यमंत्र्यांचा वाढता दबाव आणि दुसरीकडे सगळी नैतिक मोजमापे आपल्यासाठीच का? त्या शिंदेंचे मंत्री सगळे काही करून अगदी खुशाल कसे? या पक्षातील नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा बिनतोड युक्तिवाद, अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या अजितदादांना शेवटी काहीतरी मध्यम मार्ग काढणे भाग होते। शेवटी हा मध्यम मार्ग निघाला आणि एरवी बाकीचे रमी खेळणे किंवा वादग्रस्त वक्तव्य वगैरे बाजूला ठेवले तर मंत्री म्हणून चांगली कामगिरी करणाऱ्या माणिकरावांचे खाते तेवढे बदलण्यात आले। आता माणिकरावांचे खाते अजितदादांचे अतिशय जवळचे मानले जाणाऱ्या दत्ता मामा भरणे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे आणि दत्ता मामांकडे असलेले क्रीडा मंत्रालय खेळण्यात विशेष रुची असलेल्या माणिकरावांना देण्यात आले। तसेच मंत्रिमंडळाचे खाते वाटप झाले तेव्हा आपल्याला फारसे महत्त्वाचे नसलेले क्रीडा खाते दिल्यामुळे दत्ता मामा नाराज होतेच। सुरुवातीच्या काळात तर त्यांनी मंत्रालयात जाणेच टाळले होते। अनेक दिवस त्यांनी या खात्याचा कारभार हाती घेतलाच नव्हता। शेवटी त्यांचीही नाराजी दूर झाली। माणिकरावांना दंड केल्याचेही समाधान मिळाले आणि मुख्यमंत्र्यांचीही समजूत काढता आली। अजितदादांनी काहीतरी ऍक्शन आपल्या मंत्र्यांच्या संदर्भात घेतल्यामुळे आता शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली। शिंदे गटातील 3-4 मंत्री कारवाईच्या सावटाखाली आहेत। एकनाथ शिंदे त्यांना किती काळ वाचवू शकतात हे आता पाहावं लागेल। कदाचित त्यासाठी शिंदेंनी तातडीने दिल्लीला धाव घेतली असेल। त्यांचा दिल्ली दौरा यशस्वी झाला असेल तर शिंदेंच्या मंत्र्यांना अभय मिळेल, परंतु तसे काही झाले नसेल तर लवकरच शिंदेंच्या मंत्र्यांपैकी काहींची विकेट पडण्याची दाट शक्यता आहे। तुर्तास माणिकरावांना मात्र जीवावरचे संकट बोटावर निभावल्याचे समाधान निश्चितच मिळाले असेल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।